आईला आता तर दिवस उजडला आहे, 12 वाजले आणि मला घ्यायला लपुटावे घराच्या बाहेरून थांबलाय, कारण की आम्ही दोघाला पण जायचं होतं. एका कंपाऊंडरला सोडलं आणि ते कोण कंपाऊंडर चला तुम्हाला दाखवतोय. पाणी बघायचं आईला पावसाचा अवघड आहे काय. कंपाऊंडर जायला एक तर जायला कामाला जायला जरा उशिरा आणि जाईल त्याच गर्दीच गर्दी. मग भाऊ कंटाळून शेवटी गल्ली वळत घ्यायला लावला आणि जितना आम्ही टर्न घेतला होता ना परत लपूट तोंडाचं तिथंच आणलाय आम्हाला, म्हणून तो कंपाऊंडर झाला केळ्या. याला नेऊन फेकला होता क्लिनिक पशी, कसा पळाला बघा, गांडीला आग लागला आणि पळ आणि याला फेकून नीट निघाला होता शेळगीकडे जाण्यासाठी. आणि बघील तिथं सोलापुरात फक्त आणि फक्त मंडपाचं डेकोरेशन आणि लाइटिंग व तसंच देवीचं आगमनच दिसत होतं फक्त आज. आणि जाता जाता गाडीत पेट्रोल वगैरे टाकला आणि तिथं नीट आलो परताच्या घरापाशी. आणि याला माहिती असतं माझा व्लॉग चालू म्हणून भाऊ अगदी पद्धतशीर मध्ये नटून थटून लटाक मटक करत आला. आणि तिथं झाल्यावरती नीट निवांत उभारला होता बोलत वगैरे, तर तेवढाच कांड केला बघा. त्या आब्याच्या गाडीचे इंडिकेटर तोडला. रे तुला लाज लज्जा शरम रे केळ्या, तुझं वय काय, तू तोडाला काय, तू तोडाला पाहिजे काय आणि काय तर तोडची लाई घालू दे. चल बाबा जाता मला सांगून नीट आलो मार्केट आडात. आणि जिथं पद्धतशीर मध्ये दालचा वगैरे घेऊन वडला व आणि वडात झाल्यावरती बिल पे वगैरे केला. निघाला तो घराकडं. तेवढंच चावीचं कॉल भाऊ म्हणलं रजनीगंधा म्हणला. मग भाईने बोला करणे का म्हणत रजनीगंधा घेतला. आणि तिथेच आपल्याला कार्तिक भाऊ भेटला होता. मग भाऊला भेटून वगैरे परत रजनीगंधा घेऊन नीट निघाला होता आवीच्या घराकडे. आणि भाऊ का बाहेरच निवांत उभारला होता. भाऊला गेल्या त्याचा अमानत दिलो आणि तिथंच बोलत बसला होता निवांत. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड. आणि तुम्ही पण आता लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.